प्राजक्त तनपुरे यांनी हाती कमळ घेतलेला आहे। प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांचं स्वागत केलेलं आहे। तनपुरेंना आता भाजपकडनं विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला। गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे नाराज होते अशा चर्चा होत्या। मुंबईमधील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेशाचा सोहळा पार पडला। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांचं भाजपात स्वागत केलं। सोमवारी प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील असं सांगण्यात येत आहे। राहुरीचे माजी अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद अहिल्यानगर श्री गजानन सातभाई, उपनगराध्यक्ष राहुरी नगर देखील श्री ज्ञानेश्वर की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे। इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे। विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। माझी काय त्यांची संपर्क नाही आहे। खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं। पण अजूनही भाजपमध्ये इनकमिंग भाजपनं सुरूच ठेवल्याचं दिसतंय। अजूनही का मग गरज भासते एवढी सत्ता महायुतीची असताना किंवा भाजपचे आमदार इतके आहेत, इनकमिंगची गरज का वाटते अजूनही भाजप? तुम्ही मला का विचारताय? त्यांना विचारता मला काय माहिती।